नमस्कार मित्रांनो, घरचा वैद्य पाडेमामा ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, एक तांत्रिक उपाय की फोन करतात की पाडेमामा जमीन आहे, कुठली गोष्ट विकायची, ती विकत नाही, मग त्याला काय करावं लागेल असं बरेच चर्चा करतात. त्याच्यासाठी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे अशा प्रकारे. तर तुमचं एखादा गुंठा आहे, एखादा एकर आहे, 5 एकर आहे, 2 एकर आहे, वावर जर विकत नसलं तुम्हाला विकायची अर्जंट आणि दुसरीकडे कुठे जमीन आहे ज्यात घ्यायची, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्र, हिंगणबेटाची काडी एक विधिवत काढून आणायची दक्षिणमुखी गल्ली, आणि एक पांढरीची काठी एक 1.25 फुटाची, दोन्ही काठ्या हिंगणबेटाची जरा हातासारखी मोठी जाड राहावी, दोन्ही काड्या घेऊन यायच्या. आणि पुष्य नक्षत्राला जरी काढले तरी चालते. आणि ती शनिवारी त्याची विधिवत पूजा करून, शनिवारी किंवा पौर्णिमा गुरुवार असे ह्या दिवशी चांगलं नक्षत्र गाठून तुम्हाला ती जमिनीच्या मध्यभागी दोन्ही काड्या जमिनीबरोबर ठोकून द्यायच्यात. मग ह्यानं काय होईल, तुमच्या जमिनीतला काय दोष असेल, जमीन काय विकत नसेल, त्याच्यामधून तुम्हाला विकायला फरक पडेल आणि काय दोष असेल तिथला निघून जाईल आणि एकदम चांगल्या प्रकारे काम करणार आहे मित्रांनो. तर हे असं एवढं एक रामबाण उपाय आहे की महाग आपण काही लोकांना दिला होता. त्याचे मला कॉल आले, पण तुम्ही जे उपाय सांगितला होता एक तांत्रिक जमीन विकत नव्हती म्हणून, ती विकली म्हणले. मग विकल्या म्हणले मग नाव नाही का आपण कुठेतरी जाणकार माणसाकडून एक माहिती भेटतेच, पण आपली बी माहिती कुठेतरी चॅनलवर राहावी लोकांना विकण्यासाठी. म्हणून एक टाकायचा एक प्रयत्न असतो मित्रांनो, आणि साधे सोपे प्रयोग करून बघायचे. तर आणि एकदा सांगतो तुम्हाला मित्रांनो, हिंगणबेटाची 1.25 फुटाची काडी आणि पांढरीची 1.25 फुटाची काडी जमिनीच्या मध्ये शनिवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमे दिवशी पूजा विधिवत करून जमिनीची त्या खुटीची पूजा करून जमिनीवर टाकून द्यायची, ठोकून द्यायची. वरी आपल्याला दिसून कुणाला, आणि ते उपटून कुणी काढू नये. जमीन विकूच तर, जमीन विकल्यानंतर काढायची त्यानं काढूच आपला व्यवहार झाल्यानंतर, तोवर आपल्या ती राहू द्यायची. तर ही एकदम रामबाण उपाय केलेलाच आहे म्हणून मित्रांनो, हरकत नाही. म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येकापर्यंत हे पोहोचवा. का तर अशा काही अडचणी असतात की ते विकायची असते आणि माणसाला दुसरं काहीतरी दुसरं घर घ्यायचं असतंय, दुसरीकडे काही घ्यायचं असतंय आणि विकतच नाही. आणि जरी विकले ते लोक लय पडून मागतात, कमी पैशात मागतात, आपल्याला देणं होत नाही. मग असे काही दोष असतात, ते दोष विकू देत नाहीत. हे सर्व तुमचे दोष निघून जाणार आहेत. आणि पांढरीच्या काठीसाठी तुम्हाला जे लागले, हिंगणबेटाची काठी लागली, तर मी ह्याच्या जागी तुम्हाला एक नंबर बी देईन माझा, त्या खाली तुम्हाला नंबर भेटून जाईल. तुम्हाला हिंगणाची काठी आणि पांढरीची काठी भेटून जाईल. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. वैद्याच्या सल्ल्यानं, जाणकार माणसाच्या सल्ल्यानं कुठल्या गोष्टी केलेल्या चांगल्या असतात मित्रांनो. आपण एकूण एखादा सल्ला घेतला म्हणजे काय आपण काही बारीक होत नाहीत. कारण माणूस ज्ञान किती जरी शिकला तरी ते अपूर्णच आहे, जन्मभर शिकला तरी. कारण हे जगात भरपूर ज्ञान आहे असं. चला मित्रांनो, रामकृष्ण हरी माऊली जय.